नमस्कार मंडळी. ऑल थिंग्स न्यूट्रिशनच्या पार्ट 4 मध्ये आज आपण पाहणार आहोत एव्हरीथिंग अबाउट स्प्राउटिंग. स्प्राउटिंगचा अर्थ होतो मोडवणे. तर ही जी मोडवलेली अन्नधान्य असतात त्यांना न्यूट्रिशनल पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. तर ही जी मोडवण्याची किंवा स्प्राउटिंगची प्रोसेस आहे ती कोणत्या अन्नधान्यांवर करू शकतो, तर त्याच्यात 3 कॅटेगरीज येतात. पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात ती म्हणजे कडधान्य, दुसऱ्यामध्ये येतात ती म्हणजे धान्य आणि तिसऱ्यामध्ये येतात ते म्हणजे नट्स आणि सीड्स. तर कडधान्यांमध्ये आपण मोडवण्याची प्रक्रिया कॉमनली कोणत्या कडधान्यांवर करतो, तर ते म्हणजे मटकी, मूग, वाल, मसूर, त्यानंतर सोयाबीन, घेवडे आणि वाटाणे, त्या प्रकारे तसंच चणे. ही मोडवण्याची प्रक्रिया धान्यांमध्ये कॉमनली केली जाते ती म्हणजे तांदूळ, गहू, ओट्स, राजगिरा आणि किनवा ह्याच्यावर. आणि नट्स आणि सीड्समध्ये मोडवण्याची प्रक्रिया केली जाते ती म्हणजे बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तीळ आणि शिंगाडा आणि काही अंशी मेथी. तर आता आपण पाहूयात की स्प्राउटिंग वर्सेस नॉन स्प्राउटिंग म्हणजे मोडवलेली अन्नधान्य खाण्याचा फायदा ओव्हर तेच अन्नधान्य न मोडवता खाल्ली तर स्प्राउटिंगमुळे पहिलं काय होतं, तर स्प्राउट्स म्हणजे एक जर्मिनेशनची प्रोसेस असते ज्याच्यामध्ये जे कोणतं बी असेल ते जर्मिनेट होतं आणि त्याच्यातून पुढे एक अंकुर येतो. तर ही जर्मिनेशनची प्रोसेस असते. त्याच्यामध्ये जेही कोणतं सीड असेल किंवा बी असेल, बीज असेल, ते हे एन्श्युअर करतं की सगळे न्यूट्रिएंट्स जे आहेत किंवा नरिशमेंट आहेत ती त्या उगवणाऱ्या अंकुराला मिळायला पाहिजे. त्यामुळे न्यूट्रिशन लेवल जी आहे ती मोडवलेल्या अन्नधान्यांमध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त असते न मोडवलेल्या अन्नधान्यांपेक्षा. त्याच्यानंतर प्रोटीन्स जास्त असतात, बरोबरच जे विटॅमिन्स आहेत जसं की विटॅमिन बी मधला फोलेट्स आणि थायमिन जे आहे त्याचं कंटेंट जास्त असतं. आयर्न कंटेंट इन्क्रीज होतं. विटॅमिन के आणि विटॅमिन सीचं कंटेंट इन्क्रीज होतं विच एन्हान्सेस द इम्युनिटी. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट इसेन्शियल मिनरल्स आहेत ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, मँगनीज आहे, कॉपर आहे. त्याचं प्रपोर्शन जे आहे त्याचे लेवल्स इन्क्रीज होतात मोडवण्यामुळे. त्याच्यानंतर फायबर कंटेंट इन्क्रीज होतं आणि जसं आपण आधीच्या भागांमध्ये पाहिलंय की फायबर कंटेंट इन्क्रीज झाल्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि जर कोणाला लॉंग स्टँडिंग कॉन्स्टिपेशनचे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर ते रिलीव्ह व्हायला मदत होते. त्याच्यानंतर मोडवण्यामुळे इसेन्शियल फॅटी ऍसिड जे आहे ओमेगा 3 फॅटी ऍसिड त्याचंही लेवल इन्क्रीज होते आणि त्यामुळे ओव्हरऑल कोलेस्टेरॉल लेवल जे आहे किंवा बॅड कोलेस्टेरॉल लेवल आहे ती कमी होण्यासाठी मदत होते. इन्शुलिनचं जी सेन्सिटिव्हिटी आहे ती एनहान्स होते आणि ब्लड शुगर कंट्रोल जे आहे ते मेंटेन करण्यासाठी मदत होते. आणि हे सगळे जे स्प्राउट्स असतात किंवा स्प्राउटेड जी पण अन्नधान्य आपण खातो त्याच्यामुळे हार्टची हेल्थ एनहान्स होते. हे स्प्राउटेड जे कडधान्य आहे त्याचा केसांच्या हेल्थसाठी, नखांसाठी, स्किनसाठी खूप चांगला फायदा होतो आणि ऑब्व्हियसली ह्या सगळ्यांचा डोळ्यांसाठीही खूप चांगला फायदा होतो. तर हे झाले काही फायदे. आता ही जी कडधान्य आहे त्यांना आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये कसं काय इन्क्लूड करू शकतो, तर ह्याला जर आपण क्लासिफाय केलं ब्रॉडली तर त्याचे 3 प्रकार होऊ शकतात. एक तर आहे असं कच्चे स्प्राउट्स तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही त्यांना स्टीम किंवा एक वाफ देऊन खाऊ शकता किंवा मग पूर्णपणे कुकिंग करून खाऊ शकता. तर रॉ जे आहे त्यांना कसं खाणार, तर त्याला सॅलेडमध्ये तुम्ही खाऊ शकता की रॉ स्प्राउट्स घेतले त्याच्यामध्ये वर टमॅटो, कांदा, कोथिंबीर, तुम्हाला जे काय आवडतात कच्च्या भाज्या तुम्ही खाऊ शकता ते सगळं टाकून थोडंसं लिंबू पिळा आणि मसाला वगैरे टाकून तुम्ही तसं सॅलड बनवून खाऊ शकता विच इज व्हेरी हेल्दी. त्याच्यानंतर तुम्ही हे स्प्राउट्स सँडविचमध्ये म्हणजे होल व्हीट किंवा होल ग्रेन ब्रेड असेल किंवा पोळी असेल त्याच्यामध्ये कच्चे स्प्राउट्स टाकून सँडविच करून चीज सोबत किंवा असंही खाऊ शकता. त्याच्यानंतर त्यापासून तुम्ही बॅटर बनवून चिला किंवा धिरडं असं बनवू शकता. त्यापासून तुम्ही वेगळे वेगळे डिप्स बनवू शकता ज्याला हमस म्हणतात तसं बनवू शकता किंवा स्प्रेड्स बनवू शकता. आणि हे जे स्प्राउट्स आहेत त्यांना तुम्ही ब्रेड करताना किंवा बेकिंगमध्ये सुद्धा वापरू शकता.
त्यानंतर आहे ते म्हणजे स्टीम्ड फॉर्ममध्ये तुम्ही कसं वापरू शकता. तर स्टीम्ड फॉर्ममध्ये जर लहान मुलं असतील घरात तर स्प्राउट्स शिजवून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून, जर तिखट खात असतील तर थोडंसं तिखट टाकून तसं खायला देऊ शकता. नंतर शिजवलेल्या स्प्राउट्स पासून तुम्ही इडली बनवू शकता किंवा स्प्राउट्स शिजवून त्यापासून तुम्ही ढोकळा वगैरे बनवू शकता. सूप्समध्ये वापरू शकता. शिजवलेल्या स्प्राउट्स पासून तुम्ही एक बेस टिक्की बनवून त्यापासून बर्गर किंवा जे पदार्थ तुमच्या घरातल्यांना आवडत असतील तसं बनवून खाऊ शकता. पॅटीज बनवू शकता इन शॉर्ट. त्याच्यानंतर पूर्णपणे कुकिंग करून तुम्ही उसळी बनवू शकता किंवा करीजच्या फॉर्ममध्ये आमटी वगैरे बनवू शकता आणि ते तुम्ही भात किंवा पोळीसोबत खाऊ शकता. आता हे झालं की खायचं कसं. पण अनेक लोकांना बॅचलर्स असतील किंवा हॉस्टेलला राहणारे असतील आणि ज्यांना माहिती नसेल की स्प्राउटिंग ही प्रोसेस कशी होते, तर ते कसं करायचं, स्प्राउटिंग घरच्या घरी कसं करू शकतो आपण. तर खूप सोपी प्रोसेस आहे. त्यासाठी तुम्हाला जेवढे लोक असतील त्या अंदाजाने 1 वाटी किंवा 1 कप कडधान्य घ्यायचे. तुम्ही मिक्स कडधान्य घेऊ शकता. तुम्ही इंडिव्हिज्युअल एखादं मूग तर मूग किंवा मटकी किंवा मिक्स असं घेऊ शकता आणि त्याला तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यावर त्याला 8 ते 10 तास किंवा ओव्हरनाईट असं पाण्यात भिजवून ठेवायचं. 8 ते 10 तास झाले की सकाळी उठल्यावर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते जे भिजले गेलेले जे कडधान्य आहेत त्याला एक तर तुम्ही कापडामध्ये स्वच्छ कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवू शकता किंवा त्याला फक्त एखाद्या चाळणीमध्ये झाकून ठेवून थोडंसं उबदार ठिकाणी म्हणजे ह्युमिड कंडिशन्समध्ये ठेवायचं, जेणेकरून तिथे स्प्राउटिंग होईल. आता झालं स्प्राउटिंग झाल्यानंतर हे कडधान्य तुम्ही एकतर इमिजिएटली वापरा, नसेल तुम्हाला थोडे दिवस त्याला स्टोअर करायचं असेल तर मात्र तुम्हाला ते एअर टाईट कंटेनरमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करायचंय. नाहीतर मग फर्दर स्प्राउटिंगची प्रोसेस तशीच होत राहील आणि ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं स्प्राउटिंग झाल्यावर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आता स्टोअर बॉट किंवा बाहेर मिळणारे, बाजारात विकत मिळणारे स्प्राउट्स किंवा इनफॅक्ट घरात बनवलेले स्प्राउट्स खातानाही काही काळजी घ्यायची असते. जसं की स्प्राउट्स पासून तुम्हाला काहीही बनवायचं असेल, शिजवून बनवायचं असेल किंवा कच्चे जर खायचे असतील पर्टिक्युलरली, तर त्यांना स्वच्छ धुवून मगच वापरायचं. कारण जनरली ह्या स्प्राउटिंगच्या प्रोसेसमध्ये जेव्हा त्या धान्यातून किंवा त्या सीडमधून जर्मिनेशन होतं, ॲट द सेम टाइम काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जसं की सॅल्मोनेला आहे किंवा एस्चेरिशिया कोली आम्ही ज्याला म्हणतो. तर ह्या स्पेशीजमुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं, स्टमक इन्फेक्शन होऊ शकतं, स्टमक अपसेट्स होऊ शकतात. तर हे मोस्ट कॉमनली एन्काउंटर होतं. त्यासाठी ते अवॉइड करण्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचेत. आणि शिजवून खात असाल तर डेफिनेटली रिस्क कमी होते, पण कच्चे खात असताना स्वच्छ धुवून खाल्ले तर काहीच हरकत नाहीये, त्याचा काही हेल्थ रिस्क नाहीये. त्याच्यानंतर आहे की शक्यतो मुलांना वगैरे देताना जर अगदीच लहान मुलं असतील तर शिजवून द्या, जेणेकरून डायजेशनसाठी त्यांना थोडंसं सोपं जाईल. आणि हे काही वेज होते हाऊ टू इन्क्लूड स्प्राउट्स इन युअर डाएट. आणि आय होप ह्या व्हिडिओचा तुम्हाला काही फायदा होईल. आणि अंटिल नेक्स्ट टाइम, ईट राईट अँड स्टे हेल्दी. थँक्यू.